भयकथा करणी गावाच्या टोकावर. हळू भीतीदायक संगीत. रात्री 12 वाजलेले. पावसाळ्याची रात्र. गावाच्या टोकावर सोडून दिलेलं एक जुनं घर. लोक त्याला करणीचं घर म्हणतात. राहुल, तरुण, मित्रांसोबत चल, आज खरी गोष्ट शोधू. करणी कशाला घाबरायचं? मित्र थरथर कापत गेले. घरात प्रवेश होताच दार आपटतं. धाड. सर्वजण घाबरतात. दृश्य 2. घराचं आतलं खोलीत. घरात काळोख. अचानक एक मेणबत्ती आपोआप पेटते. टिक टिक. जुन्या फोटोवर एक बाई दिसते, चेहरा काळा, डोळे लाल. कुजबूज, अश्रव्य, ज्याने माझं काम थांबवलं. त्याचं घेईन मी जीव. राहुल भिंतीकडे पाहतो, रक्ताने लिहिलेलं वाक्य. करणी थांबवणाऱ्याचा अंत. आज. दृश्य 3. भयावह प्रसंग. एक खोली आपोआप उघडते. तिथे अंधारात मातीचा बाहुला, त्यावर राहुलचं नाव लिहिलेलं. राहुल, थरथरत मी काही चुकीचं केलं नाही. बाहुल्याला सुई टोचते. त्याच वेळी राहुलच्या पोटात तीव्र वेदना. तो जमिनीवर कोसळतो. दृश्य 4. करणीची बाई प्रकट होते. काळसर धूर तयार होतो. त्यातून तीच बाई हस्त बाहेर येते. करणी, भीतीदायक आवाज, तू म्हटलंस. करणी, नाही काही. आता तुझ्यामुळे लोकांना कळेल. करणी असते. ती हात पुढे करते. राहुल हवेत उचलला जातो. बत्ती बंद होते. किंकाळी ऐकू येते. दृश्य 5. पुढच्या दिवशी. पोलीस त्या घरात येतात. पोलीस, राहुल कुठे? घरात फक्त एक बाहुला सापडतो. त्या बाहुल्यावर राहुलचं नाव पुसलेलं आणि दुसऱ्या नावाने लिहिलेलं. पुढचा कोण? शेवटचा संदेश, स्क्रीन टेक्स्ट. अंधश्रद्धा खरी असो वा नसो, काही शक्तींशी खेळणं धोक्याचं असतं. करणीवर हसू नका. कारण कधी कधी हास्यालाही आवाज येत नाही.